काही दिवसांनी सुरतचंद्रिकेला मुलीला भेटण्याची इच्छा झाली आणि ती मुलीकडे जायला निघाली. मुलीनेही आईचे आनंदाने स्वागत केले, प्रेमाने मिठी मारली. मुलीचे ऐश्वर्य पाहून आईचे डोळे तृप्त झाले. तो दिवस होता गुरुवारचा. त्या दिवशी होता श्यामबालेचा उपवास. श्यामबालेसह राणीनेही उपवास करण्याचं ठरवलं. त्यावेळी तिला मागील जन्माची आठवण झाली. मुलीसोबत आईनेही व्रत पूर्ण केले व लेक जावयाचा निरोप घेऊन जायला निघाली. तिला पोहोचवायला श्यामबाला तिच्यासोबत गेली. श्यामबाला माहेरी आली खरी, पण राणीच्या मनात अजूनही राग होता. माझ्या पतीला कोळसे दिले म्हणून तिने श्यामबालेला विचारलंही नाही. श्यामबाला शांतपणे निघाली, फक्त थोडंसं मीठ घेऊन. राजगृहात परतल्यावर पतीने विचारले, माहेरून काय आणलंस? ती म्हणाली, राज्याचा सार. मालाधराचं विचारचक्र थांबत नव्हतं. त्याने ताबडतोब सासरे भद्राश्रवाला बोलवून घेतलं. दोघांची गुप्त बैठक झाली. भद्राश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूसोबत युद्ध करण्याचा बेत आखला गेला. दुसऱ्याच दिवशी सर्व सेना शत्रूवर चालून गेली. घणाघाती युद्ध झाले. अखेर मालाधराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला. भद्राश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं. अफाट संपत्ती पुन्हा मिळाली. मालाधरानं भद्राश्रवाला आणि राणी चंद्रिकेला घेऊन यायला सांगितलं. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्राश्रवाला त्यांचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं. राजा आणि राणी सौराष्ट्रात परतले. घरची स्थिती पुन्हा पूर्ववत झाली. दूरदेशी निघून गेलेले त्यांचे 7 पुत्रही त्यांच्याकडे परत आले. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते. चंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला आणि तो अजन्म पाळला. अशी ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.